श्री स्वामी समर्थ. आजच्या कथेचं नाव आहे एक दिवसाचा पांडुरंग. पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात धुंडीवा नावाचा एक भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत असे. तेव्हा त्याच्या मनात विचार आला की विटेवर उभा राहून रोज हजारो भक्तांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील. म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, देवा, तू आमच्यासाठी सारखे उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील ना रे? तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन. त्यावर पांडुरंग म्हणाले, ठीक आहे, पण तू इथे उभे राहून कोणाला काहीही सांगू नकोस बरं. काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा राहा. पांडुरंगाचे हे बोलणे धोंडीवाने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला. तेव्हा भक्तांचे येणे जाणे ते आहे सुरू झाले. तेवढ्यात तिथे एक श्रीमंत भक्त येतो आणि तो देवाला म्हणतो की देवा, मी लाखो रुपयाची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये मला भरभराट होऊ दे. तेवढा श्रीमंत भक्त जे आहे निघून जातो. पण योगायोगाने असं होतं की त्याचे पैशाने भरलेले जे पॉकेट असतं तो तिथेच विसरला. पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्यास सांगितले असल्याने धोंडीबा त्याचे पॉकेट त्याला परत देऊ शकला नसतो. त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिलेला असतो. पुढे तिथे एक गरीब भक्ताचे येणे होते. गरीब भक्त म्हणतो, पांडुरंगा, हा 1 रुपया मी तुला अर्पण करतो आहे. माझी ही दानाची सेवा जी आहे तू स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव. माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे. देवा, माझी बायको व मुले 2 दिवसापासून उपाशी आहेत. घरात अन्नाचा कण नाही. माझा सगळा भार जे आहे तुझ्यावर आज सोपवून निश्चिंत राहतो. जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल असा मला विश्वास आहे. तेवढ्यात डोळे उघडताच त्याची नजर जी आहे त्या पैशांनी भरलेल्या पॉकेटावर पडते आणि तो खुश होतो की मला पांडुरंगाने आज मदत केलेली आहे. ते पॉकेट जे आहे तो आनंदाने घेऊन जातो. आपल्या उपाशी बायकोला व मुलांना, इतर गरीब लोकांना अन्नदान करतो. धोंडीबा काहीच न बोलता हसत उभा राहतो. पुढे तिथे एक नावाडी येतो आणि देवाला उद्देशून म्हणतो, हे पांडुरंगा, मी आज खूप लांब समुद्रातून लांबचा प्रवास करणार आहे. तेव्हा तू माझे व्यवस्थित होण्यासाठी ना आशीर्वाद दे. तू माझे संरक्षण कवच हो. असे म्हणून तो नावाडी तिथून जाऊ लागतो. तितक्यातच श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तिथे येतो. तिथे पॉकेट नसल्याने बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पॉकेट चोरीच्या आळावरून नावाड्याला जे आहे ते अटक करण्यास सांगतो. चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करायला सांगतो. तेव्हा धोंडीबाला फार वाईट वाटते, पण तो काहीच करू शकत नसतो. तो फक्त उभा राहतो. तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, देवा पांडुरंगा, हा काय रे खेळ मांडला आहेस? मी काहीच नाही केले तरी मला ही शिक्षा का? तुझ्या दरबारात तू न्याय करू शकत नसाल, कसं रे पांडुरंगा? हे ऐकून धोंडीबाचे हृदय गहिवरते. तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जर इथे असले असता तर त्यांनी काहीतरी केले असते. असे म्हणून तो न राहून तो पोलिसांना सांगतो की पॉकेट नावाड्याने चोरले नसून ते एका गरीब भक्ताने चोरले आहे. त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात. तेव्हा नावाडी व श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तिथून निघून जातात. रात्री पांडुरंग मंदिरात येतो व धोंडीबाला विचारतो, कसा होता रे दिवस तुझा आज? कसं वाटलं तुला इथे उभं राहून? धोंडीबा म्हणतो, पांडुरंगा, मला वाटले होते की इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले की हे काम किती अवघड आहे. यावरून कळले की तुझे दिवस हे सोपे नसतात. पण देवा, मी आज एक चांगले काम पण केले आहे. मी धोंडीबाने जे आहे घडलेला सर्व भक्तांचा प्रकार पांडुरंगाला सांगितला. तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास. तू तिथे बोललास. तुला सांगितले होते की तू कोणाला काहीही बोलायचं नाही, पण तू ऐकले नाहीस. तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये. तुला काय वाटते की मी भक्ताच्या हृदयातील भावना जाणू शकत नाही? एवढंच काय, भावना ओळखू शकत नाही असेही तुला वाटलं? धोंडीबा मान खाली घालून उभा राहतो. पांडुरंग पुढे म्हणतात, अरे, त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील
पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला मला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे बाकी ठरवण्याचा खेळ मला करावा लागला रे. जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाने वापरले जाऊन त्याच्या पदरात जे आहे पापाचा साठा कमी होऊन दानरूपी धन जे जमा होणार होते. त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा 1 रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशाचे पॉकेट मी त्याला दिले, कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले होते. शेवटी आला होता नावाडी. अरे नावाडी तर मला काहीच मागत नव्हता. फक्त तो म्हणत होता की मी समुद्रातून लांबचा प्रवास करणार आहे आणि पांडुरंगा तुम्ही जे आहे ते माझं संरक्षण करणार आहात. तेथील वातावरण आज खूप खराब होणार होते. समुद्रात खूप मोठमोठ्या लाटा येणार होत्या, तुफान येणार होतं. म्हणूनच मी जे आहे ते नावाड्याला अटक करण्याच्या विचाराखाली त्याचा जो आहे वेळ वाया घातला, जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल. पण तुला वाटले की आपण 1 दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे संपलो. पण तुला जे आहे माझ्या लीलेचा कधीच अंदाज लागणार नाही. तेवढ्यात धोंडोबाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतात आणि धोंडोबा पांडुरंगाची माफी मागतो. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.